हरि ओम। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम। श्री भगवान वाच, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझे। ज्ञानेश्वरी नित्यपाठ एक एक ओवी आपण अभ्यास करतोय। कर्मयोगाची प्रस्तावना गीतेमध्ये सुरू होते आहे आणि त्याच्यावरचं भाष्य ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमधून केलेलं आहे की एकूण मनाची समतोल स्थिती असली तर कुठलंही कर्म हे नीट करता येईल। आणि कर्मयोग असं म्हणत असताना कर्माच्या माध्यमातून अंतःकरण ईश्वराशी जोडलं जाणं हा कर्मयोगाचा उद्देश आहे। पण ते करण्यासाठी अंतःकरण मुळात स्थिर असेल तर ते युक्त व्हायला तयार असेल। जर स्थैर्यच नसेल तर ते युक्त व्हायला तितकं मोकळं पण नाही आहे आणि सामर्थ्य पण नाही त्याच्यामध्ये की तत्वाशी एक सलग रीतीने संबंधित होऊन राहिला, विचाराच्या अंगाने का होईना, पण तेवढं सामर्थ्य अंतःकरणात असण्याची आवश्यकता आहे। आणि त्याच्यासाठी म्हणून ते स्थिर असायला पाहिजे। ज्या ज्या कारणांमुळे ते अस्थिर होतं ती सगळी कारणं या एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणलेत, गीतेने आणलेत। मुळात की स्वधर्माचं वर्णन मागच्या ओवीमध्ये झाल्यानंतर की जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा का दीपाधरे वर्तता नाडळी जे तया परिपार्था स्वधर्मे राहटता सगळं काम पूर्णता सहजे होय। की सतत समोर असलेलं योग्य कर्तव्य कर्म ह्याच्यामध्ये स्वतःला जर का तू नीट ॲप्लाय केलंस तर इतर गोष्टींमध्ये भरकटत बसायची जे मनाची टेंडन्सी आहे, ते मोकळं असलं मन की सतत कशामध्ये तरी नको त्या गोष्टींमध्ये गुंतायची शक्यता असते। तसं न होता ते त्या त्या वेळेला असणारं योग्य कर्तव्य कर्म करत राहील, त्याच्यामध्ये ते संबंधित राहील। आणि तेच एक आश्रयस्थान आहे उन्नती करून घेण्याचं, असं सगळ्या संतांनी पुन्हा पुन्हा सांगून झाल्यानंतर पण त्याला असं त्यांनी म्हटलं की हे सगळं खरं आहे की स्वधर्म हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो अमृता समान आहे आणि त्याचं सेवन केलं असता कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही। पण त्यांनी असं पुढे एक अनेक्षर जोडले ज्ञानेश्वर महाराजांनी की हे सगळं जरी खरं असलं तरी जर का अमृताबरोबर अमृत सेवन करायचं आहे पण त्याच्याबरोबर कशाबरोबर घ्यायचं, जसं आपण एखादी औषध घेतो बरं व्हायचं आहे आजारी पडलं तर पाण्याबरोबर घेतो, दुधाबरोबर घेतो, जे काही डॉक्टरने सांगितलं असेल त्याप्रमाणे। त्याप्रमाणे अमृताचं सेवन करायचं आहे, त्याला बरोबर काय घ्यायचं तर बरोबर विषच घेतलं की अमृत पचायला सोपं जावं म्हणून विष घेतलं तर काय होईल तर मरशीलच, कारण विष घेऊन स्वतःच तू सेवन करतो आहेस। त्याप्रमाणे स्वधर्म हा हितकर आहे, पण त्याला त्या स्वधर्म कर्मामध्ये पण पडत असताना प्रॉब्लेमॅटिक काय आहे, फलाशा। त्या स्वधर्मामधून हे कर्म केल्यानंतर मला अमुक अमुक गोष्टी मिळतील आणि मग मी हे उपभोगेन, अशा प्रकारे त्याचं आधी कॅल्क्युलेशन करावं लागेल कुठलंही काम करताना। पण ते करत असताना त्यानंतर त्या सुखाच्या म्हणजे परिणामस्वरूप असणाऱ्या सुखाच्या विचारांमध्ये आत्ताच राहणं, हे स्वधर्म करत असताना जणू काही अमृत सेवन करत असताना विषसेवन केल्यासारखं आहे। म्हणून कर्माचा हेतुस्वरूप होऊन राहू नकोस, हे सगळा उपदेश जो कर्मयोग पुढे सांगितला आहे त्याची इंट्रोडक्शन चाललेली आहे की विषमिश्र दुग्धाचे सेवन, असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलं आहे की दूध घेतो आहे पण विषमिश्रित घेतलेलं आहे, तर दूध कितीही परिणामकारक असलं तरीसुद्धा ते उपयोगी पडणार नाही। त्याप्रमाणे फलाशा म्हणजे जे काही प्राप्त होणार आहे त्याच्या विचारांमध्ये अंतःकरण आत्ताच लिप्त आहे, मग ते स्वधर्म कर्म नीटप्रमाणे करू शकणार नाही। हे सांगत असताना पुढे म्हणजे अर्जुनाला एका बाजूला आवाहन झालेलं आहे की जिंकलास तर पृथ्वी उपभोगशील, मेलास तर स्वर्ग उपभोगशील, आणि ह्या सगळ्या भावनिक आव्हानांमधून पुढे जाऊन
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजय. आत्ता हे सगळं सोडून दे डोक्यातलं. सुख आणि दुःख सममान, लाभ अलाभ शब्द पण खूप सुंदर वापरलेत. सुखदुःखे समे कृत्वा असं म्हणत असताना लाभ आणि हानी असं म्हटलेलं नाही आहे. लाभ आणि अलाभ असे शब्द वापरलेत. खरा जो शब्द लाभाला विरोधी शब्द काय? हानी हा आहे. पण हानी न म्हणता अलाभ असं म्हटलं आहे. कारण सुधर्म कर्म करत असताना हानी होईल अशातला भाग नसून मिळत जाणार आहे काहीतरी. पण ते जर का तू नीट बुद्धीने शहाणपणा नाही दाखवलास तर मात्र तो लाभ तितका प्राप्त होणार नाही, हानी होणार नाही हे निश्चित. पण अंतःकरणाच्या पातळीवर जे उन्नत व्हायला पाहिजे होतं ते नाही होणार. त्याची फिजिकल फळं जी काय मिळायची ती तू ज्या प्रकारचं कर्म केलेस, ज्या क्वालिटीचं केलेस त्याप्रमाणे मिळत राहतील. पण जे प्राप्त मुख्य कर्म करून घ्यायचं आहे की अंतःकरणाचं समत्व साधणं कर्माच्या माध्यमातून, हे प्राप्त होणार नाही. म्हणून त्याला अलाभ असं म्हटलेलं आहे. सुखदुःखे समे कृत्वा असं म्हटल्यानंतर एक कोडं मनात जे येतं की सुख आणि दुःख सारखं मानणं, काही मिळालं आणि नाही मिळालं की सारखंच मानणं, जय झाला पराजय झाला सारखंच माना. असं कसं करता येईल की एखादी गोष्ट मिळाली तर बरं वाटतं आम्हाला आणि ती नाही मिळाली तरी तसंच वाटलं पाहिजे, अशा प्रकारचं जे प्रॅक्टिकल नाही आहे ते गीता कधीही सांगणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं भाष्य करताना सुखी संतोषानं यावे. सम राहायचं म्हणजे काय करायचं तर सुख झाल्यानंतर संतोष मानू नकोस आणि दुःख झालं तर विषाद मानू नकोस. सुख संतोषानं यावे, दुःखी विषादानं बजावे आणि लाभालाभ न धरावे मनामाची. धरून बसू नकोस. सुख आणि दुःख या अंतःकरणाच्या पातळीवरच्या संवेदना की काही अनुकूलम वेदनीयम सुखम आणि प्रतिकूलम वेदनीयम दुःखम अशा त्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. की संवेदना आहेत त्या की आपल्याला अनुकूल असं त्यावेळेला वाटणारी गोष्ट जर का प्राप्त झाली तर त्याला दिलेला रिस्पॉन्स मनाने सुख वाटलं, बरं वाटलं आणि ते त्यावेळेला एक्सपेक्टेड नव्हतं आणि तसं काहीतरी मिळालं, मग जी अंतःकरणामध्ये प्रतिक्रिया उमटते त्याला दुःख असं म्हटलेलं आहे. आणि त्या उमटणं ही नैसर्गिकच गोष्ट आहे, ती सोडून कोणालाच राहता येणार नाही. पण ती उगाळून त्याची जी एक्झॅगरेटेड फॉर्म आहे त्याला संतोष आणि विषाद असं म्हटलेलं आहे. शब्द पण खूप सुंदर वापरला आहे. सुखी संतोषानं यावे हे ठीक आहे, दुःखी विषादानं भजावे. माणूस जे दुःखामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचं भजन करतो तसं ते विषादाचं भजन करत बसलेलं आहे की त्याच्यातच. आणि ह्या दोन्ही टेंडन्सींमध्ये सांगायचं हे आहे की एखादी गोष्ट अनुकूल प्राप्त झाली आणि प्रतिकूल प्राप्त झाली तरी त्याच्यानंतर वाईट वाटणं किंवा बरं वाटणं हे झाल्यानंतर माणूस त्याच्यामध्ये रेंगाळत राहून पुढचं जे योग्य कर्म आहे ते सोडूनच दिलं अशा प्रकारे कर्मशैथिल्यामध्ये जातो आणि अजून प्रगती करायची आपल्याला हे विसरूनच जातो काही काळ, सबस्टॅन्शियल काळ. त्याच्यामध्ये तू हानी करून घेतो आहे स्वतःची, ते करू नको. म्हणून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी गोल्स आहेत, त्याप्रमाणे प्लॅनिंग करायला लागतं, त्याप्रमाणे ते प्राप्त झाल्यानंतर बरं पण वाटतं. पण एक लक्षात ठेव की ध्येय असावे सुदूर, असे स्वामी श्रीबंधांनी म्हटलं आहे की त्या त्या पातळीवर जरी ती गोष्ट मोठी वाटत असली तरी लाँग टर्म एक गोल असलं पाहिजे की त्याच्यासाठी म्हणून आम्ही चालतो आहे की नाही हे सदैव अंतःकरणामध्ये जागरूक असलं पाहिजे. आणि प्रगतीच्या वाटा या कुठल्याही प्रकारे थांबता कामा नाहीत कुठल्याही टप्प्यावर. हे सांगायचं आहे की त्या वेळेला एखादी गोष्ट मिळाल्यानंतर बरं वाटलं ते बरं वाटून घेऊ नका, चेहरा पाडून बसा, अशा प्रकारचा तो उपदेश नसून, किंवा दुःख झालं तरी पण त्याच्यामधून उठा आणि पुढचं काहीतरी करायला बघा आता. आणि हे भान राखण्यासाठी म्हणजे कर्मातून प्रगती साधणं हा जो भाग आहे, मग ते उपासनेचं कर्म असो, ऐहिक कर्म असो, कुठल्याही प्रकारचं असो, प्रगतिशील असणं हा अप्रोच मानवी जीवन हे अधिकाधिक उन्नत करत गेलं पाहिजे. कुठल्याही स्टेजला आम्हाला आता मी बंजुके अशा प्रकारची भावना ठेवता कामा नये. ऐहिक याच्यामध्ये ती नसतेच, माणूस सुद्धा अतृप्तच असतो की कितीही वासना पूर्ण केल्या तरी अजून भोग भोगावे तशा प्रकारची अंतःकरणाची ठेवण जातच नाही. उलट जितकं भोगावं तितकं अजून उत्कटतेकडे ती व्यक्ती जाते. जसं स्वामींनी एक उदाहरणामध्ये असं म्हटलं होतं की पूर्वी मुलांना कधीतरीच वर्षामधून चॉकलेट मिळायचं,
कोणीतरी द्यायचं आणि ते छोटंसं असलं तरी त्यावेळची चॉकलेट आपल्या लहानपणीची आठवली की आताची चॉकलेट म्हणलं तर फरक लक्षात येईल. आता पोरांना काय कधीही उठसूट ते सगळं मिळत जातं, काही वाटतच नाही. कारण का तर भोग एक प्रकारे ज्या उत्कटतेने भोगाची सवय अंतःकरणाला लागली त्याचं आता काही वाटत नाही, त्याच्यापेक्षा वरचं पाहिजे अशा प्रकारचं अंतःकरण ते मागत राहतं आणि त्याच्यामध्ये रमून राहणं उपभोगांमध्ये, ह्याच्यामधून माणसाची कर्तव्य करण्याची क्षमता, त्याचं ओव्हरऑल ओरिएंटेशन हे उपभोगपर होऊन जाऊन प्रगतीच्या वाटा थांबतात आणि हे होऊ देऊ नको स्वतःच्या बाबतीत, हे सांगायचं आहे. म्हणून ह्या ज्ञानेश्वरी नित्यपाठामध्ये आणण्याचं कारण हे आहे की अर्जुनाला सांगितलं आहे त्यावेळेला की तू सुखदुःख समकर आत्ता, आणि हे सगळं जे सांगितलेलं आहे हे कर्माच्या आधीची भूमिका सांगितलेली आहे की अंतःकरण कर्म करण्यापूर्वी आणि ओव्हरऑल अंतःकरणाचं स्ट्रक्चर हे कशा प्रकारे बॅलन्स असलं पाहिजे. मूळ श्लोकामध्ये सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभव जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व, ततो म्हणजे नंतर, असं आधी मानसिक तयार राहा की आम्हाला ह्याचा काहीही परिणाम झाला, जे काही कर्म करतो आहे त्याच्यामधून मला अनुकूल मिळो प्रतिकूल मिळो, मला हार मिळो जीत मिळो, पण तरीसुद्धा मी फार चढून जाणार नाही, हुरळून जाणार नाही किंवा खचून पण जाणार नाही, अशी भूमिका विवेकाने आधीच तयार करून ठेवून मग कर्मामध्ये उतर. मग ते कर्माच्या आनंदासाठी म्हणून करतो आहे अशा प्रकारे होऊन ते उत्कृष्ट रीतीने करशील आणि त्यातून जे काही प्राप्त होईल त्याच्यातून पुढच्या कर्मासाठी प्रेरणा घे. ते आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये एक सुरुवातीला मुलांना थोडं संस्कृत कळावं म्हणून याची सुभाषित माला वगैरे असते, तर त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसला बसल्यानंतर जे काही प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे शांत राहिलं पाहिजे ह्याचं काही थोडंसं हे पण दिलेलं आहे गायडन्स त्या जुन्या श्लोकांमध्ये, संस्कृत श्लोकांमध्ये, की प्रॅक्टिसला बसल्यानंतर सुरुवातीला ती चालत नाही किंवा लोक पैसे देत नाहीत. हे सगळ्या अनुभवामध्ये जाताना त्यांनी आधीच थोडंसं शांत करून ठेवलं की हे तरी असं एक सुभाषित आहे की चिकित्सा नास्ति निष्फला, असं त्याचा शेवट आहे. मला पहिले शब्द पूर्ण आठवत नाही आहेत, पण त्यांनी असं म्हटलं आहे की तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारे चिकित्सा करता म्हणजे प्रॅक्टिस करता त्यावेळेला एकतर तुम्हाला पैसे मिळतील, नाही मिळाले तर किमान अभ्यास होईल, नाही मिळालं तर किमान रुग्णसेवा होईल, नाही मिळालं तर किमान पुण्य तरी गाठीशी पडेल. त्याप्रमाणे चिकित्सा नसते निष्फला. तसं जे जे काही कर्म करतो आहे ते आम्हाला काहीतरी देऊन जाईल, किमान आम्ही चुकलो हा प्रकारचं एक्सपिरियन्स तरी देऊन जाईल. त्याच्या बाबतीत तशा रीतीने सन्न राहणं की मी जे काही केलं ह्याच्यामधून मला काहीच मिळालं नाही का असं नाही, किमान अनुभव मिळाला की हे चुकतं आहे किंवा अशा प्रकारचं होऊ शकतं. ते पुलंनी एक खूप सुंदर इन्सिडन्स सांगितला होता. पुलं आणि वसंतराव एका रिमोट गावामध्ये त्या काळामध्ये त्यांना मैफिलीसाठी आमंत्रण होतं. म्हणजे वसंतराव गाणार होते आणि पुलं साथीला होते आणि त्यावेळेला त्या शेटजीने ज्या सगळं ते आयोजित केलं होतं त्याला स्वतःला काहीही संगीताचा गंधच नव्हता, पण एक स्टेटस सिम्बॉल म्हणून ते वसंतरावांचं गाणं असं त्याने ठेवलेलं होतं. आणि पहिली 5 मिनटं ते आपण म्हणजे गाणारा जो असतो तो रिस्पॉन्सची अपेक्षा असते की ह्यांना आपण गातोय ते कळतंय की नाही. काही कोणाच्या चेहऱ्यावरची रेषा झाली ना, 2-4 जागा चांगल्या गेल्या तरीसुद्धा त्यांना लक्षात आलं की हे काही खरं नाही. तर पुलं म्हटले माझा एकूणच मूड जायचा ह्याच्यात होता, पण वसंतराव अतिशय खमके होते. ते म्हटले पीएल आज चांगला रियाज करून घेऊ, म्हणून ते गाणाऱ्यांना तसंही ऐकणाऱ्यांना काहीही कळत नव्हतं. यांनी दोघांनी चांगला रियाज करून घेतला मैफिलीचा. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड की कोणाच्या तरी रिस्पॉन्स नाही किंवा जे काही त्याच्यामधून मिळणार आहे, कोणी चांगलं म्हणणार आहे वाईट म्हणणार आहे हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे त्याचं प्रत्यक्ष काय प्राप्त होणार आहे हा भाग तो होणारच आहे इन ड्यू कोर्स. पण त्या कर्मामधून मी स्वतःला उन्नत करून घेणार आहे, त्याच्यासाठी मी कर्म करतो आहे. कोणीतरी ते सर्टिफाय करण्यासाठी नसून माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी, म्हणून मी ते उत्कृष्ट करेन. ही भूमिका अंतःकरणाने घेणं, ह्याच्यामधून ते अंतःकरण कशाही प्रकारच्या वातावरणामध्ये डळमळून जात नाही किंवा हुरळून जात नाही. हे प्राप्त करून घ्यायचं आहे. ह्याच्यासाठी म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे. की पहिल्या अध्यायाला पण जे नाव दिलेलं आहे, अर्जुन हा दुःखी झाला असता, थोडंसं त्याला वाईट वाटलं असतं तर प्रॉब्लेम नव्हता, तो विषाद करत बसला.
म्हणून या सगळ्या पुढच्या काउन्सिलिंगची गरज निर्माण झाली, की त्याच्यात आता रेंगाळून बसून ते समोरचं कर्तव्य कर्म सोडूनच दिलं असं नाही झालं. समोरचं कर्तव्य कर्म जे आहे त्या वेळेला असणारं उचित कर्तव्य कर्म हे करण्यासाठी अंतःकरण तयार पाहिजे, ते एफिशियंट पाहिजे, तर ते रिझल्टशी आधीच फार जास्त प्रमाणात संबंधित असून चालणार नाही. आणि त्याने स्वामी चिन्मयानंदांनी खूप सुंदर उदाहरण दिले त्याला, की सुखदुःख हे सगळं जे आहे किंवा लाभ होणं किंवा जय पराजय होणं हे जीवनाचा नैसर्गिक फॉर्म आहे, हे माणसाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. या गोष्टी येतच राहणार आहेत सतत. आणि त्याला घाबरून किंवा त्याच्यामध्ये हुरळून जाऊन जर का जगायचंच सोडलं तर मग तो माणूस काहीही अचीव करू शकणार नाही. त्याला सुंदर उदाहरण दिलं आहे की लहान मुलं समुद्रावर जातात आणि पहिल्यांदाच समुद्रावर गेलं असेल तर त्या लाटा भरतीच्या वेळेला येताना बघून त्यांना भीती वाटते. मग ते म्हणतं जरा ह्या लाटा थांबू देत, मग मी समुद्रात जाईन. तसं कधीच होणार नाही, कारण लाटा असणं हेच समुद्राचं स्वरूप आहे. त्याप्रमाणे सुखदुःख येत राहणं हे जीवनाचं स्वरूप आहे. आणि लाटा थांबल्यानंतर मी समुद्राच्या पाण्यात उतरेन असं म्हणणाऱ्याला जशाप्रमाणे समुद्र स्नानाचा आनंद घेताच येणार नाही, त्याप्रमाणे हे सगळं सुखदुःख जरा थांबू देत मग मी काम करेन असं होणार. ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत, त्याच्यामधून उन्नती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे अंतःकरण सबल आहे आणि मग ते कर्मामधून जे साध्य करायचं आहे, अंतःकरणाची स्थिरता साध्य करायची आहे. म्हणून कर्माचा एक भाग म्हणजे त्याचं बाह्यफळ, त्याचा होणारा परिणाम, आणि त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे त्याच्यातून अंतःकरण शिकून कर्मयोगासाठी तयार होणं. या एका विशिष्ट उद्देशाने ज्या वेळेला ती व्यक्ती कर्म करेल त्यावेळेला ते कर्म हे योगाकडे नेण्यासाठी म्हणून कारणीभूत ठरेल. ते कशा प्रकारे होईल ते कर्मयोगाचा पुढचा भाग ह्या पुढच्या ओळीमध्ये आला आहे, तो पण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत.